यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांना नमस्कार करून मी माझ्या या श्रीमद भागवताच्या सेवेला प्रारंभ करतोय। भगवान दत्तात्रेयांची 24 गुरु आणि त्या 24 गुरूंच्याकडून भगवान दत्तात्रेयांनी जे जे गुण घेतले, जे जे ज्ञान त्यांनी मिळवलं, त्याचा विचार त्याचं चिंतन आपण करतो आहोत। वस्तुतः परमेश्वर प्राप्ती होण्याकरता एकाच गुरूंची आवश्यकता आहे। त्या गुरूंनी आपल्यावर मस्तकावर कृपेचा हस्त ठेवला की तो ब्रह्मानंद आपल्याला ताबडतोब प्राप्त होतो। परंतु तो ब्रह्मानंद प्राप्त होण्याकरता आपल्याला काही गुणांची आवश्यकता आहे आणि काही दोष निवृत्ती आवश्यक आहे। काही दोष आपल्यातून गेले पाहिजेत, काही गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत। याकरता भगवान दत्तात्रेयांनी हे 24 गुरु करून घेतले आणि त्यांच्याकडून एक एक गुण घेतला, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं, जे ज्ञान मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरता अत्यंत आवश्यक आहे। भगवान दत्तात्रेयांनी हा 11वा गुरु सांगितला, पतंग। जो हर्षे पाहता रूप, तो पतंग देखोनी दीप, त्यावरी घाली झेप, मग आपोआप जळे तेथे। परमहंस प्रेमराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्त महात्म्य या ग्रंथामध्ये पतंगाकडून कोणता गुण घ्यावा हे सांगत असताना सांगतात की पतंग काय करतो, दीपाकडे बघतो। दिव्याला बघितलं, ते रूप बघितलं दिव्याचं की तो त्या दिव्यावर झडप टाकतो, झेप घेतो, त्या दिव्याला आलिंगन देण्याकरता जातो आणि तिथं जाऊन ताबडतोब मरून पडतो। तसं ही पंचेंद्रिय आपल्याला जी दिलेली आहेत, ह्या पंचेंद्रियांनी बाह्य विषयाचं सेवन जर आपण करायला लागलो, या इंद्रियांच्या जर आपण अधीन झालो, या बाह्य विषयांचं आपण जर सदैव सेवन करायला लागलो, तर या दीपाप्रमाणे आपण जळून जाणार आहे। त्यांनी सांगितलं की आपल्याकरता धर्मानं आपली पत्नी दिलेली आहे, परंतु तिच्याशिवाय इतर ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्यावर भुलून न जाता, त्यांच्या सौंदर्यावर भुलून न जाता आपली इंद्रिय आपल्या स्वाधीन ठेवावीत। नाहीतर मग काय होतं, तर या पतंगाप्रमाणे त्या ठिकाणी आपला जीव जातो, आपण जळून जातो। भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगताना सांगतात की ध्यायते विषयान पुसः संगस्तेषोपजाये, संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजाये। नुसतं विषयांचं चिंतन जरी झालं, विषय भोग लांब आहेत, अजून नुसतं विषयांचं चिंतन झालं मनामध्ये, ध्यायते विषयान पुसः संगस्तेषोपजाये, संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजाये। म्हणून या पंच विषयांच्या माग न लागता, भौतिक विषयांच्या न माग लागता परमेश्वर प्राप्ती करता मनुष्यानं प्रयत्न करत राहावं, याकरता या पतंगाला गुरु करून घेतलेला आहे। देव असो, राक्षस असो, मनुष्य असो, कित्येकांचा घात या स्त्रियांच्यामुळे झालेला आहे। आपण पुराणात जर गेलो तर अहिल्याला गौतम ऋषींच्या रूपानं इंद्रानं
त्रास दिला. त्यामुळे गौतम ऋषींच्या शापाला इंद्राला बळी पडावा लागला. अहिल्याचं रूप बघून इंद्र सुद्धा भुलून गेला. इंद्राला गौतम ऋषींच्या शापाला बळी पडावा लागला. या भस्मासुरानं हजारो वर्ष तपश्चर्या केली. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकरांना वर मागितला. भगवान शंकरांनी वर दिला, काय पाहिजे तुला माग. तेव्हा माझं कल्याण व्हावं असं तो म्हणत नाही. तो म्हणतो मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म व्हायला पाहिजे. शंकराने सांगितलं तथास्तु. हा वर सत्य आहे की असत्य आहे बघण्याकरता तो भस्मासूर शंकरांच्या मागे लागला. शंकरांना पळता भुई थोडी झाली. शंकरांच्या डोक्यावर हात ठेवला तर भगवान शंकर जळून जातील म्हणून भगवंतांनी मोहिनी रूप धारण केलं. आणि त्या मोहिनीच्या रूपाला हा भस्मासूर बळी पडला. तिचं रूप बघितलं, तिचं सौंदर्य बघितलं आणि तो इतका कामातूर झाला की आपला हात मी आपल्याच डोक्यावर केव्हा ठेवला ते त्याला कळालं. त्या ठिकाणी जळून भस्मसात झाला. सुंद उपसुंद नावाचे 2 राक्षस होते. दोघांनी भगवान ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. त्यांच्याकडून वर मागून घेतला. आता या दोघांना मारायचं कसं. हे दोघं इतके प्रबळ झाले की इंद्र सुद्धा त्यांचा पराभव करू शकत नाही. करायचं काय. तेव्हा तिलोत्तम्याचं रूप धारण केलं देवाने. त्या तिलोत्तमेला बघितलं आणि हा सुंद म्हणतो मी हिच्याबरोबर विवाह करणार. तो सुंद म्हणतो मी विवाह करणार. तो उपसुंद म्हणतो मी विवाह करणार. शेवट या तिलोत्तमेने सांगितलं की तुमच्या दोघांच्यात युद्ध करा. जो कोण श्रेष्ठ असेल त्याच्याबरोबर मी विवाह करते. हे दोघं युद्धाला उतरले. भयंकर युद्ध त्या ठिकाणी झालं आणि त्या युद्धात दोघांनी एकमेकाला मारून टाकले. त्याला कारण ही तिलोत्तमा. देव आणि राक्षस यांनी समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनातून एक 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 रत्न बाहेर यायला लागले. ज्या क्षणी अमृत बाहेर आलं तो धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन समुद्रातून बाहेर आला. या राक्षसाने काय केलं, त्याच्या हातातला तो ह्याचा कलश जो होता अमृताचा तो कलश पळवला. या राक्षसांचं एकमेकांचं युद्ध सुरू झालं की मी अगोदर पिणार, मी अगोदर पिणार, मी अगोदर पिणार. सगळे देव घाबरले. सगळे देव भगवान विष्णूंना शरण गेले. विष्णूंची प्रार्थना केली की आता करायचं काय. तेव्हा विष्णूंनी सांगितलं तुम्ही काहीही काळजी करू नका, मी बघतो म्हणले काय करायचं. आणि भगवान विष्णूंनी मोहिनी रूप त्या ठिकाणी धारण केलं. आता ही मोहिनी कशी होती माझी वाणी वर्णन करू शकत नाही. वर्णना पलीकडे आहे. प्रत्यक्ष देव जेव्हा रूप धारण करतात तेव्हा ते रूप असेल कसं. प्रत्यक्ष भागवत वाचा म्हणजे तिचं रूप काय होतं हे तुम्हाला कळेल. असं सुंदर रूप धारण. त्या ठिकाणी ती मोहिनी आली. त्या मोहिनीला बघितल्याबरोबर हे राक्षस सगळे कामातूर झाले. राक्षस म्हणा लागले की ही माझी पत्नी होईल, ही माझी पत्नी होईल, ही माझी पत्नी होईल. अमृत घेणं हे विसरून गेले. ते त्या तिच्याकडे बघितल्याबरोबर तिचं रूप बघितल्यावर भुलून गेले. इतके भुलले की तो अमृताचा कलश त्यांनी तिच्या ताब्यात दिला. तिनं सांगितलं की मी तुम्हाला सगळ्यांना वाटते, अगोदर आंघोळीला जावा, आंघोळ करून या, चांगली वस्त्र परिधान करा, चांगले चांगले हार गळ्यात घाला आणि ओळीनं बसावं, मी तुम्हाला सगळ्यांना अमृत वाटते. तिच्यावर यांनी विश्वास ठेवला. तिचं सौंदर्य बघून अतिशय बोललेले हे राक्षस त्या स्त्री सौंदर्यानं या राक्षसांचा घात केला. आणि या मोहिनीनं सगळ्यांना 2 रांका केल्या. एक रांकेत देव, एक रांकेत राक्षस. आणि राक्षसांना बरोबर मदिरा म्हणजे दारू पाजवली आणि सगळ्या देवांना हे अमृत पाजवलं.
तिच्याकडं अशा नजरेनं ते बघतायत राक्षस, की आपण दारू पितोय की आपण अमृत पितोय हेच त्याला कळलं नाही, इतके त्या रूपावर ते भाळले. त्यामुळे झालं काय तर सदसद विवेक बुद्धी हरवलेले हे सगळे राक्षस त्या मोहिनीच्या रूपानं भुलल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा नाश झाला. हा जो पतंग आहे, हा पतंग मागचा पुढचा काहीही विचार करत नाही. त्या दिव्याचं रूप बघतो, त्या दिव्याच्या रूपाला इतका भुलतो आणि त्याला आलिंगन देण्याकरता जातो. आता तिथं त्याला काय मिळणार आहे? त्या दिव्यात काय खायला आहे, काय तिथं प्यायला आहे, काय तिथं पोट भरणार आहे? काहीही नाही. परंतु मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते रूप बघून त्या रूपावर तो झडप मारतो आणि त्या ठिकाणी तो जळून भस्मसात होतो. बर, एक पतंग गेलाय, तिथं उडी मारली आहे, जळून गेलाय, हे बाकीचे पतंग बघत असतात. परंतु तरी सुद्धा एक मेलाय तरी सुद्धा दुसरी तिथे जाऊन त्या दिव्याला मिठी मारतात आणि आपला स्वतःचा जीव देतात. कित्येक लोकांचा या स्त्रियांच्यावर अतिकामानं किंवा स्त्रियांच्या लावण्यावर भुलून कित्येकांचा नाश झालेला आहे असं आपण बघतो. परंतु तरी सुद्धा इतर लोक शहाणे न होता त्यांच्याच मार्गाने जातात आणि त्या ठिकाणी आपला नाश करून घेतो. एवढं मोठं ज्ञान, एवढा मोठा गुण या दत्तात्रेयांनी या पतंगाकडून घेतला. दुसऱ्या वेगळ्या बाजूने या पतंगाचा आपण विचार करूया. स्त्रियांच्यावर भुलल्यामुळं, स्त्रियांच्या सौंदर्याला भुलल्यामुळं आपला नाश होतो. हे माहीत असून सुद्धा कित्येक लोक त्याच मार्गावरून जात असतात. परंतु त्या स्त्रीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन जर आपला असेल, आपल्या मनामध्ये असेल, तर अशी चूक आपल्याकडून होत नाही. स्त्री ही प्रत्यक्ष माया आहे, आदिशक्ती आदिमायेचं रूप आहे. तिच्याकडे बघितल्यानंतर आपल्या आईची आपल्याला आठवण होते का? आपल्याला आईची आपल्या आठवण होत नाही. असे कित्येक महापुरुष होऊन गेले, त्यांचं उदाहरण आपण घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊया. आबाजी सोनदेव कल्याणचा खजिना लुटला. कल्याणचा खजिना लुटला ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्यात आली की आबाजी सोनदेवनी आपल्या कल्याणचा खजिना लुटलाय. महाराज ताबडतोब घोडदौड करत कल्याणला आले. मोठा शामियाना त्या ठिकाणी उभारलेला, सिंहासनावर छत्रपती बसलेले आहेत. एकटक त्या ढिगाकडे बघतायत. मनामध्ये विचार चालू आहे, कशा करता लुटला आपण खजिना? स्वतः करता तर लुटलेला नाहीये, आपल्याला काय आवश्यकता नाहीये. स्वराज्य करता, स्वराज्य उभारण्याकरता, हिंदू धर्माच्या स्थापनेकरता कित्येक किल्ले बांधायचे आहेत, शस्त्रास्त्र खरेदी करायचे, घोडदौड उभा करायचं. हे सगळं उभा करण्याकरता हा खजिना आहे, विचार करताय. तेवढ्यात आबाजी सोनदेव पुढे आले आणि त्यांनी छत्रपतींना सांगितलं की ही रत्न, ही माणकं, हे सोनं काहीच नाही, असं एक रत्न या लुटीमध्ये आपल्याला मिळालेलं आहे, आपल्या समोर आणण्याची आज्ञा व्हावी. छत्रपतींनी आज्ञा दिली आणि ती कल्याणच्या सुभेदाराची सून, हातामध्ये काढण्या बांधलेल्या आहेत, बेड्या घातलेल्या आहेत, अशी ती छत्रपतींच्या समोर येऊन उभारली. आपल्या सौंदर्यानं इतिहासात अजरामर झालेली एकच स्त्री आहे. इतकं सौंदर्य की सौंदर्याचं वर्णन आपण करूच शकत. सौंदर्यानं इतिहासात अजरामर झाली, इतकी सुंदर आहे. छत्रपतींनी सांगितलं की अगोदर म्हटले काढण्या सोडा, बेड्या काढा.
हे राज्य स्त्रींचं आहे. स्त्रींच्या राज्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या हातात काढणी बांधणं, बेड्या घालणं हा अक्षम्य अपराध आहे. तिच्या हातातल्या बेड्या काढण्या सोडल्या. छत्रपतींनी आबाजी सोमदेवांना विचारलं की काय करावं अशी तुमची इच्छा आहे? या स्त्री बरोबर आम्ही काय करावं? तेव्हा आबाजी सोमदेवांनी सांगितलं की हे जे मुसलमान आहेत हे अत्यंत अत्याचार करतायत हिंदू समाजावर. कित्येक स्त्रियांना उचलून नेतात, बळजबरी करतात, अत्याचार करतात. त्यांच्यावर जरब बसवण्याकरता आपणही या स्त्रीला आपल्या जनानखान्यात ठेवा. तेव्हा छत्रपतींनी सांगितलं की मग त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? आमच्या स्वराज्यामध्ये स्त्रीचा अपमान होणं हे स्त्रीला आवडणार नाही. स्त्रीला कधीही आवडणार नाही. आमच्या राज्यामध्ये स्त्रीचा अपमान होणार नाही. छत्रपती सिंहासनावरून उठले. तिचा जो पदर आलेला खाली तो तिच्या डोक्यावर टाकला. पुन्हा जाऊन सिंहासनावर बसले आणि ते आबाजी सोनदेवना सांगितलं की आबाजी सोनदेव, काय सौंदर्य आहे. यातलं थोडं जरी सौंदर्य आमच्या मासाहेबांना देवानी दिलं असतं तर यांच्यासारखेच आम्ही सुंदर झालो असतो. आमच्या मासाहेबांची आठवण करून देणाऱ्या या कल्याणच्या सुभेदाराला मासाहेबांना ज्याप्रमाणे तुम्ही पाठवता त्यांची पाठवणी जशी करता तशी तुम्ही पाठवणी करा. 2 गावं त्या ठिकाणी तिला खण नारळा करता अंदल म्हणून दिली आणि अतिशय तिचा सत्कार करून तिला परत आपल्या नवऱ्याबरोबर पाठवलं. आपण जिवंतही राहणार नाही, आपला मृत्यू होईल अशा भीतीनं आलेली ती कल्याणच्या सुभेदाराची सून वाकून छत्रपतींना नमस्कार करते. इतकं सौंदर्य बघून सुद्धा ज्यांचं मन ढळत नाही, त्यामुळं स्वराज्याची निर्मिती होत असते. आज हिंदू धर्माला जे दिवस आलेत हे त्यांच्या पुण्याईनं आलेले. असे छत्रपती शिवाजी महाराज की इतकी सुंदर स्त्री बघून सुद्धा त्यांची कामवासना बळावली नाही. कामवासनेवर पूर्णपणे विजय मिळवलेले, कामवासना पूर्णपणे आपल्या अधीन ठेवलेले, कामवासनेच्या अधीन न झालेले छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आज आपण म्हणतो की पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा आपले बाहू स्फुरण पावायला लागतात. एक प्रकारची शक्ती आपल्यामध्ये येते नुसतं नाव घेतल्यावर. काय व्यक्तिमत्व असेल. आज आपण केलंय काय तर फक्त नाव घेतो आपण छत्रपतींचं, परंतु त्यांच्या प्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करत नाही. किती मोठमोठ्या प्रमाणात छत्रपतींची जयंती आपण साजरी करतो, त्यांचं नाव आपण घेतो, त्यांचा जय जयकार आपण करतो. छत्रपतींना कोणी काही बोललं की त्यांचा अपमान आपल्याला सहन होत नाही, परंतु त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालायची आपली तयारी नाही. त्यांनी ज्याप्रमाणे स्त्रियांचा सत्कार केला, ज्याप्रमाणे स्त्रियांचा आदर केला, त्याप्रमाणे जर आपण स्त्रियांचा आदर करायला लागलो, त्यांच्याकडे आपल्या आईप्रमाणे आपल्या बहिणीप्रमाणे जर आपण त्यांच्याकडे बघायला लागलो तर परमेश्वरी कृपा आपल्यावर निश्चितपणानं होणार. कामवासनेच्या अधीन न होता कामवासनेला आपल्या अधीन ठेवून परमेश्वर मार्गामध्ये, परमेश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये आपण जर चालायला लागलो तर निश्चितपणानं देवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. या पतंग या गुरुकडून भगवान दत्तात्रेयांनी जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानाचा विचार चिंतन आपण केलं. थोडंसं चिंतन आपण उद्याच्या भागामध्ये करूया. या ठिकाणी वेळ संपल्यामुळं मी आता थांबतो. पुढच्या भागामध्ये पुढचे कोणकोणते गुरु भगवान दत्तात्रेयांनी केले, त्यांच्याकडून कोणकोणतं ज्ञान भगवान दत्तात्रेयांनी घेतलं याचा विचार आपण करूया, चिंतन करूया. या यूट्यूब चॅनेलला, श्री दत्तभक्ती या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चिंतन करा, मनन करा.
काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारा. मी माझ्या मर्यादित ज्ञानानं तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी वेळ संपल्यामुळं माझ्या वाणीला मी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.